नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण अद्वैत आणि कलाचं जे नातं आहे ते सुधारणार आहे. म्हणजे नक्की काय होणार आहे तर अद्वैत कलाला आता बायकोचा हक्क देणार आहे, तिचा बायको म्हणून स्वीकार करणार आहे आणि नयनाची अकलपट्टी होणार आहे. एवढं सगळं करूनही कलाला या गोष्टी सिद्ध करण्यासाठी पुन्हा काही गोष्टी कराव्या लागलेल्या होत्या. कारण या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की जो सौरभ आहे तोही खोटंच बोलत आहे, हे सगळ्यांचं म्हणणं होतं. पण सौरभने एका गोष्टीमुळं ते प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की कला ही खोटारडी नाही. तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर कला म्हणत असते की मला एकदा बोलण्याची संधी तरी द्या, मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या, असं कला म्हणत असते. कलाचं बोलणं कोणीच ऐकून घेत नसतं. कलाला सगळे म्हणत असतात की नाही अजून काय राहिलेलं आहे, असं सरोजचं म्हणणं असतं. तर कला म्हणते की सौरभ सौरभ इकडे ये, असं म्हणत कलाने सौरभला बोलवलेलं असतं. सौरभला बोलवून घेतलेलं असतं आणि ती सौरभला म्हणत असते की सांग काय खरं आहे ते. तेव्हा सौरभ आता बोलायला सुरुवात करणार असतो. पण त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सौरभ बोलणार असतो, नैना तिथं असते. सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे या रोहिणीला आणि राहुलला. कारण हा सौरभ इथे कसा पोचला हा त्यांचा मोठा प्रश्न असतो. सौरभ इथे कसं काय आलेला आहे, हे सगळं कसं शक्य झालेलं आहे, हे बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर सौरभ सांगू लागतो की हो, मी कलाचा नैनाचा गायनॅक आणि तिचा मित्र, हे सगळं जे काय आहे ते फक्त आणि फक्त नैनाने केलेलं आहे. अगदी सुरुवातीपासून मी तिच्या कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून मला नैना आवडायची. माझं तिच्यावरती प्रेम होतं आणि मला तिच्याशी लग्न करायचं होतं. मग चांदेकरांच्या घरी तिचं लग्न जमलेलं, मला सगळ्या गोष्टी माहीत होत्या. पण ऐनवेळी भर मंडपातून नैना पळून गेली आणि राहुलसोबत पळून गेली आणि त्यानंतर तिला राहुलने सोडून दिलं. या सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या आणि मग नैनासाठी स्थळ शोधत होते आणि नेमकं त्याच वेळेस मला ते कळलं. मग मी नैनासाठी स्थळ म्हणून त्यांच्या घरी आलो आणि त्याचबरोबर नैनाला मी नैनासोबत लग्नासाठी तयार झालो. आणि मग नैनाने मला सांगितलं, एवढं सगळं करून पण नैनाला आयुष्यभराचा जोडीदार साथीदार नको होता. तर नैनाला हवा होता तो म्हणजे चांदेकरांचा पैसा, चांदेकरांची संपत्ती. म्हणून तिला हे सगळं राहुल बरोबर लग्न करून लुबाडायचं होतं. कारण हा सगळा चान्स तर तिचा गेलेला होता. कारण तिने अद्वैत बरोबर भर लग्नातून पळून गेलेली होती. त्यामुळं अद्वैतसोबत लग्न करणं हा तर ऑप्शन तिच्याकडे शिल्लक नव्हताच. त्याच्यामुळं तिला आता पर्यायच नव्हता. आणि हे सगळं जेव्हा सौरभ बोलत असतो तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण पाहत असतात. कारण सगळ्यांना असं वाटत असतं की हे सौरभ जे बोलतोय याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे, असं त्यांचं म्हणणं असतं. परंतु सौरभ सगळं मनापासून सांगत असतो. सौरभ म्हणत असतो की हे सगळं जे काही मी बोलत आहे ना ते अगदी खरं आहे. कारण हे सगळं नैनाने केलेलं आहे. माझं नैनावरती प्रेम होतं म्हणून मी सुरुवातीला तिला या सगळ्या गोष्टींसाठी होकार देत गेलो. ठीक आहे, मला तिनं सांगितलं की मी आत्ता सौरभशी लग्न करते, मला बदला घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी त्याला डिवोर्स देईल, त्यांच्याकडनं पैसे लुबाडेल आणि मी तुझ्याशी लग्न करेल. मला काही हरकत नव्हती, कारण पैसे लुबाडले तरी मला त्या पैशांशी देणं घेणं नव्हतं. परंतु नैनाने नंतर मी तिच्या मागं लागलो, कारण तिने मला सांगितलेलं होतं की 6 महिने आपल्याला हे नाटक चालवायचं आहे. परंतु नैनाचं हे जे कारस्थानात होतं ते वाढतच चाललेलं होतं आणि नैना काही ऐकायला तयार नव्हते. नैनाचं फक्त एकच सुरू होतं की काही झालं तरीही तिला पैसा प्रिय होता आणि मग मी तिला पैशाची मागणी करू लागलो. सुरुवातीला मी माझं प्रेम होतं म्हणून करत होतो, पण नंतर मी तिला पैसे मागायला लागलो तर तिने मला कधी पैसे कधी दागिने मला तिने आणून द्यायला सुरुवात केली. हे सगळं चालू असतं आणि त्याचबरोबर राहुल त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात आणि तो म्हणत असतो की हो, या सगळ्यामध्ये कलाचा काहीही संबंध नाही. हा सगळा प्लॅन नैनाचा होता आणि तो खूप आधीपासून होता. याच्यामध्ये कलाचा आणि त्याचबरोबर तिच्या घरच्यांचा कोणताही संबंध नाही. हे फक्त कला नैनाने केलेलं नाटक होतं. हे सगळं सौरभ सांगत असतो. त्यावर रोहिणी म्हणते, कसं शक्य आहे, तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा आहे, कारण तुम्ही सगळ्यांनी आम्हाला फसवलेलं आहे. आणि मला काय म्हणायचंय, हा सौरभ आता कशावरून खरं बोलत असेल, असं रोहिणी बोलत असते. तेव्हा मात्र तिथं सगळेजण असतात आणि मग लगेचच बोलायला सुरुवात करते ती म्हणजे सरोज. सरोज म्हणते की कसं शक्य आहे, कारण आत्ता पण हे सगळं खोटं नसेल कशावरून,
हे सरोजचं म्हणणं असतं. त्यावर इकडे त्याला म्हणलं जातं की कसं शक्य आहे, आम्ही का विश्वास ठेवायचा, याला पुरावा काय आहे की हे नैनाने केले, हे कलाने केलेलं नाही आहे. सरोज म्हणते कसं आहे माहिती आहे का, दोन्ही बहिणी तशाच आहेत, एक खोटारडेपणा करते आणि एक साळसूटपणाचं आणते. हे सगळं आम्हाला आधीपासूनच माहिती आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे सौरभ म्हणतो की पुरावा, तुम्हाला पुरावा आहे? हो आहे माझ्याकडे पुरावा, कारण मला नैनाबद्दल खात्री होती, कारण वेळ आली की ही मला खड्ड्यात ढकलणार आणि हे माझ्या बाबतीत चुकीचं वागणार आहे हे मला आधीच माहिती होतं, म्हणून मी सगळे पुरावे ठेवलेले आहेत. तेव्हा सरोजचं एवढं कलाने आता जिवंत पुरावा आणून दिलेला असतानाही सरोजचं म्हणणं असतं की हा खोटं बोलत असेल, आपणही पैसे दिले तर उद्या हा आपल्या बाजूनेही बोलेल. तेव्हा मात्र राहुलला धक्का बसतो, कारण राहुलला माहिती असतं की कलाने शब्द दिलेला आहे, म्हणजे आपल्याला कला या सगळ्यातून वाचवणार आहे. कला आपल्याला या सगळ्यातून बाहेर काढू शकते, आपलं लायसन वाचू शकतं, आपलं स्वप्न आहे, आपण डॉक्टर आहोत हे त्याला माहिती असतं. म्हणून तो म्हणतो की माझ्याकडे पुरावे आहेत. कला म्हणते आता तू काय पुरावे देणार आहे? कलाला तर धक्का बसलेला असतो, कारण तिला तर फक्त एवढंच माहिती होतं की आपण सौरभला आणून पुढं उभं करायचं आहे, पण आता त्यासाठीही पुरावे द्यावे लागतील ही गोष्ट कलाला माहितीच नव्हती. आणि आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो, आबांना पण धक्का बसलेला असतो. आबा म्हणत असतात म्हणजे कला हे सगळं तू काहीच केलेलं नाहीये, याचा तुझ्याशी काहीच संबंध नाहीये. तेव्हा कला म्हणते की नाही आबा, माझा याच्याशी काही संबंध नाहीये. मग सौरभ म्हणतो की हो आहे माझ्याकडे पुरावा, मला माहिती होतं नैना मला याच्यामध्ये अडकवणार आहे, म्हणून मी आमच्या दोघांचे सगळे कॉल रेकॉर्ड केलेले होते, कॉल जे होते ते रेकॉर्ड केलेले होते. आणि जेव्हा ते कॉल चालू करतो त्याच्यामध्ये सरळ सरळ तिथं नैना म्हणत असते की ती कला आहे ना, तिने ना मला जगणं नको करून ठेवलेलं आहे, माझं पोट वरती जातं, माझं पोट खाली जातं, माझ्यावर बारीक लक्ष ठेवून असते ती, कारण तिला ना फक्त याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र आता सौरभ सगळे कॉल रेकॉर्ड्स देत असतो आणि ऐकत असतो. त्यामध्ये ती म्हणत असते सौरभ मला असं काहीतरी सांग ना, ते रजनी मॅडम आहेत ना, त्यांनाही खूप संशय येतो रे माझ्याबद्दल, सारख्या त्या माझ्या पोटाकडे बघत असतात, माझ्या खाण्यावर बंधन आहेत, माझ्या चालण्यावर बंधन आहेत, मी असं चालते, मी तसं चालते, या सगळ्या गोष्टींवर बंधनं येत आहेत रे, मला कळतच नाही आहे की मी काय करू नक्की. हे सगळं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा बरोबर इकडे कलाबद्दलही बोलणं सुरू असतं. ती म्हणत असते कला आहे ना, ती ना माझ्या डोक्यात जायला लागली रे सौरभ, मला कळतच नाहीये की काय करू, मला नाही प्रेग्नन्सीचं नाटक ना चांगल्या पद्धतीनं करायचं आहे, मला कळत नाहीये असं ती बोलत असते. हे सगळं जेव्हा कॉल रेकॉर्डिंग ऐकवलं जातं तेव्हा मात्र आता सरोज, त्याचबरोबर राहुल, रोहिणी या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते, त्यांना कळायचं बंद झालेलं असतं. आणि त्याचबरोबर आता सगळेजण पाहतच राहतात, कारण एवढं सगळं घडत असतं. तरीही आता त्यांना पुरावा हवा असतो आणि तो पुरावाही कलाने दिलेला असतो. त्यानंतर आता राहुल जातो आणि सौरभचा गळा पकडतो आणि त्याला मारायला सुरुवात करतो. तू माझ्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे, तू या नैनाबरोबर एकत्र येऊन मला फसवलेलं आहे असं म्हणत तो बोलत असतो आणि इकडे त्या सौरभला मारत असतो. तेव्हा अद्वैत तिथे वाचवतो, कला वाचवते आणि म्हणते की त्याला मारायची काय गरज आहे असं म्हणत कलाने आणि अद्वैतने वाचवलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सौरभला आता इकडे सरोज म्हणत असते की आत्ताच्या आत्ता याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे आणि त्याचबरोबर याचं लायसन आहे ना ते रद्द करायचं आहे असं सरोज बोलत असते. तेव्हा मात्र इकडे सगळेजण म्हणत असतात, आबा म्हणत असतात की नाही. त्यावेळेस कला म्हणते की आबा, अहो हा तयार नव्हता, हा फक्त माझ्यासाठी आलेला आहे, पण याच्यामध्ये त्याचा काय दोष आहे, कारण हे सगळं नैनाताईने करायला लावलेलं आहे ना, आणि आता जर आपण त्याचं लायसन रद्द केलं तर त्याचं आयुष्य बर्बाद होईल, आपण असं नको करायला, नको पोलिसांच्या ताब्यात द्यायला असं कला तिथं आबांना सांगत असते. तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे, आणि अद्वैत पण म्हणतो की हो मला खरेचं म्हणणं पटतंय. आणि अद्वैतने आता कलाची साथ दिलेली असते आणि सौरभला पोलिसांच्या ताब्यात देण्यापासून वाचवलेलं असतं. त्याचबरोबर इकडे सगळेजण आता पाहत असतात, कारण काहीही झालं तरीही सौरभ आता तिथून गेलेला असतो. आणि या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र अद्वैत कलाकडे पाहत असतो आणि कला म्हणत असते की चांदेकर, एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही मी कधीच या घरच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, काहीही झालं तरीही मी सगळ्यांचा विश्वास नेहमी जिंकत राहील, कधीच मी या घरच्या विश्वासाला, या घरच्यांना कधीच त्रास होऊ देणार नाही, हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की मी जे काय करत आहे ते अगदी मनापासून करत आहे आणि मला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या
चांदेकरांसाठी करायच्या आहेत. मी त्यांच्या विश्वासाला आणि तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. हे सगळं कलाचं बोलणं ऐकून तिथे सरोज उभी असते आणि नैनाचा कांगावा सुरू होतो. नैना म्हणते की मला आता काहीतरी केलं पाहिजे, कारण ही जी कला आहे ना ती मला पूर्णपणे अडकवू शकते याच्यामध्ये. कारण काहीही झालं तरीही कलाचं जे काय आहे ते मला आता सहन नाही करायचं, असं तिचं म्हणणं सुरू होतं. आणि ती म्हणू लागते की नाही, आता मला काहीतरी केलं पाहिजे, मला स्वतःला वाचवलं पाहिजे, या सगळ्यातून मला स्वतःला वाचवलं पाहिजे असं म्हणत तिने कांगावा करायला सुरुवात करते. ती म्हणू लागते की नाही, काहीही झालं तरीही आता मला शांत राहून चालणार नाही. आणि त्याचबरोबर तिचं म्हणणं असतं की मी आता शांत राहणार नाही आणि मला या सर्व गोष्टी शांत डोक्यानेच करायच्या आहेत. आणि मग ती कांगावा करायला सुरुवात करते. ती सगळ्यांच्या समोर जाते आणि कलाला म्हणते की ही कला खोटारडी आहे, ही तुम्हाला सगळ्यांना फसवतेय, ही तुमच्या डोळ्यात धूळ फेकते. आत्तापर्यंत हिने कटकारस्थानच केलेली आहेत, कधीच कोणाच्या भल्याचा तिने विचार केलेला नाही, कधीच तिनं कोणाचं चांगलं करण्याचा विचार केलेला नाही. आजपर्यंत तिने फक्त आणि फक्त कारस्थानच केलेली आहेत, तिने कधी चांगला विचार केलेला नाही. हे सगळं ती बोलत असते आणि कलावरती आरोप टाकत असते. तिचं असं म्हणणं असतं की या कलाने प्रत्येक वेळेस प्रत्येकाची फसवणूकच केलेली आहे, तिनं कधीच कोणाच्या चांगल्याचा विचार करू शकत नाही, असं म्हणत कलावरती आरोपावर आरोप टाकत असते. आणि म्हणत असते की या कलाला तुम्ही घरात ठेवलं तर तुमचं नुकसान होईल. सरोज मामी, लक्षात येते का, जर कला घरात राहिली ना, कला तुम्हाला अद्वैतपासून तोडेल, या घरापासून तोडेल, या घराचं वाटोळं करेल. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की काही झालं तरी माझ्यावर विश्वास ठेवा, या कलाने तुम्हाला फसवलेलं आहे, हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचवेळी सगळ्यांना तिथं धक्का बसलेला असतो. ती सरोजच्या समोर येते. बरोबर तिला माहीत असतं की सरोजला काय हवं आहे, सरोजला काय बोललं तर सरोजला परिणाम होईल, ही गोष्ट तिला चांगलीच माहिती असते. म्हणून तिने कांगावा करत असते. ती म्हणत असते की सरोज मामी, तुम्ही कलावर विश्वास ठेवू नका, तिला आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढा, ती खूप पाताळ यंत्रे आहे आणि ती सगळ्यांचं वाटोळच करत असते. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि ते सगळेजण पाहत असतात. कारण काहीही झालं तरीही कलाने स्वतःला सिद्ध केलेलं असतं, कला खरी आहे हे कलाने सिद्ध केलेलं असतं. तरीही हा कांगावा काही थांबत नसतो. आणि त्याचबरोबर इकडे नैनाची नाटकं सुरूच झालेली असतात. सगळेजण नैनाकडे पाहत असतात, त्याचबरोबर सरोजकडे पाहत असतात. कारण सरोज आता जे काय बोलणार असते त्याच्यावर सगळं ठरणार असतं. नैनाला काही करून आता घरात राहायचं असतं, त्यासाठी तिची ही नाटकं सुरू असतात. आणि त्याचबरोबर इकडे अद्वैत ही उभा असतो आणि आता नैना सरोजची अक्षरशः पाय धरते. तुम्ही माझं ऐका, या घरामध्ये फक्त या कलाला ओळखलं असेल तर ते फक्त तुम्ही आहात, तुम्हीच फक्त कलाला ओळखू शकता, कलाचा नीचपणा तुम्हालाच माहिती आहे, हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा सरोज हे पाहत असते तेव्हा सरोज म्हणत असते की काही झालं तरीही ह्या दोघी बहिणी ज्या आहेत त्या एक साथ पोहोचलेल्या आहेत. आणि सरोज काहीच बोलत नाही. त्यानंतर ती आता राहुलकडे जाते. राहुल, मी तुझी बायको आहे ना, तू मला बायको म्हणून हाक मारतो ना तेव्हा मला खूप भारी वाटतं, माझं कोणीतरी आहे या जगामध्ये असं वाटतं, तू तरी मला वाचव या सगळ्यापासून, कला खोटारडी आहे, हे तिचं म्हणणं चालूच असतं. आणि तिने कांगावा करतच असते. आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कारण हे सगळं जे चालू आहे ते ऐकून सगळेजण पाहतच राहतात. कारण नैनाचा हा खोटारडेपणा चालूच असतो, तिला जराही थांबवायचं नसतं, काहीही करून तिला कलाला खोटं ठरवायचं असतं. आणि त्यासाठी तिची ही सगळी नाटकं चाललेली असतात. म्हणजे या चांदेकरांच्या प्रॉपर्टीतून तिला जायचं नाही, ऐश्वर आपण आतून जायचं नाही आहे, कारण ती आता रस्त्यावर येणार आहे हे तिला माहिती असतं. म्हणून ती सगळे आरोप कलावर टाकत असते. आबा, तुम्हाला माहिती आहे का, ही कला जी आहे ना, हा चांदेकरांचा पैसा लुबाडण्यासाठी आलेले आहे, हे सगळं तिला हवं आहे म्हणून ती आलेली आहे, तिला फक्त आणि फक्त चांदेकरांचा पैसा हवा आहे, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र इकडे नैनाच्या बाजूने कोणीच बोलत नसतं. सगळे म्हणत असतात की बाद झालं, कारण नैनाचा जो खोटारडेपणा आहे तो इतका वाढलेला असतो. आता नैना आता सरळ इकडे अद्वैतच्या समोर येते आणि कलाला म्हणू लागते की मला आत्ता माहिती झालेलं आहे तू हे सगळं का करत आहेस ते, काहीही झालं असलं तरी तुला चांदेकरांचा हा ऐशोआराम पैसा पाहिजे म्हणून तू हे सगळं करत आहे, आत्ताच्या आत्ता मी तुला घराच्या बाहेर काढत आहे, असं म्हणत तिने कलाचा हात पकडते आणि कलाला खेचत बाहेर नेत असते. तुला या घरात राहण्याचा अजिबात अधिकार नाही,
तेव्हा आबा जोरात ओरडतात आणि आबांना एकदम छातीत कळ आल्यासारखं होतं. आबांना धक्का बसलेला असतो, कारण आबांना कळतच नसतं की काय चाललंय या मुलीचं, ही इतक्या घाणेरडेपणाने का वागत आहे. एवढं सगळं झालेलं आहे, तिच्यावरती आरोप सिद्ध झालेले आहेत, तरीही तिचा खोटारडेपणा काही संपत नाही. ही गोष्ट आबांच्या लक्षात आलेली असते. आणि आता इकडे नयनाने अजून तोंड उघडू नये, कारण ती म्हणत असते की हा व्हाईस माझा नाही आहे, हा व्हाईस एआयचा आहे. एआयचा वापर करून हा व्हाईस तयार केला गेलेला आहे, याच्याशी माझा काहीही संबंध नाही. हे सगळं ती बोलत असते आणि तिचं म्हणणं असतं की माझा या कोणत्याही गोष्टींशी संबंध नाही, असं सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे कलाने तोंडाला हात लावलेला असतो. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नयनाला आता रोहिणी खानदेशी कानाखाली देते, कारण जर रोहिणीच्या बाबतीत नयनाने तोंड उघडलं तर खूप अवघड होणार असतं, म्हणून हे सगळं घडलेलं असतं. आणि त्याचवेळी नयनाच्या कानाखाली वाजवलेली असते. जर का आता नयनाने तोंड उघडलं तर खूप अवघड होणार असतं, हे लक्षात आलेलं असतं, म्हणून रोहिणीने नयनाच्या कानाखाली वाजवलेली असते. आणि नयनाला घराच्या बाहेर का हाकलायचं तिनं ठरवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की बाद झालं, आत्तापर्यंत भरपूर खेळ खंडोबा केलेला आहे आमच्या आयुष्याचा, आणि आता तुला निघावंच लागणार आहे. तू तू इथे राहू शकत नाही, असं म्हणत तिने नयनाचा हात धरलेला असतो. अक्षरशः तिला कुत्र्यासारखं फरफटत घराच्या बाहेर घेऊन चाललेली असते, कारण तू या घरामध्ये राहू शकत नाही, असं रोहिणीने तिला सांगितलेलं आहे. माझ्या आयुष्यात, माझ्या मुलाच्या आयुष्यात, आमच्या घरच्यांच्या आयुष्यात तू आम्हाला नको आहे, असं म्हणत तिला खेचतच घराच्या बाहेर ती घेऊन चाललेली असते. आणि हे सगळं घडत असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की नयनाची हकलपट्टी तर झालेली असते, आणि त्याचबरोबर आबांनी कलावरती विश्वास दाखवलेला असतो. आबांनी हे मान्य केलेलं असतं की कला ही खोटारडी नाही, कला ही खरी आहे. आबांना आधीपासूनच कलावर विश्वास होता आणि अद्वैतलाही कलावरती विश्वास होता. फक्त रोहिणी सरोज यांनी तिच्यावरती आरोपावर आरोप सुरू केलेले असतात. पण आज ते आरोप कलाने खोडून काढलेले असतात. दाखवून दिलेलं असतं की त्यांच्यासाठी हे सगळं काय आहे, हे सगळं कशा पद्धतीनं घडत असतं, हे आता घडत असतं. आणि राहुलने पण त्याचबरोबर सगळे कपडे बाहेर आणलेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे नयनाच्या बॅगा बाहेर आणून तिला सांगितलेलं असतं की निघ आता, आता तुला या घरामध्ये राहण्याचा अजिबात अधिकार नाही. आणि त्याचबरोबर हे सगळं चालू असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आबा, त्याचबरोबर घरातील सर्वजण शांत असतात. आणि इकडे आबा जेव्हा शांत असतात, सगळे पाहत असतात, आबांनाही धक्का बसलेला असतो. या सर्व गोष्टी घडत असतात. आणि इकडे नयना मात्र बोंबा मारत असते. नयनाचं सुरू झालेलं असतं की हे सगळं जे काय आहे ते मी नाही केलेलं, हे कलाने केलेलं आहे, आणि आत्ताच्या आत्ता या कलाला तुम्ही घराच्या बाहेर काढा, हे नयनाचं सुरू झालेलं असतं. तुम्ही पस्तावाल. नयना म्हणत असते की कला खोटारडी आहे, हे सगळं तिनं केलेलं आहे. या सर्व गोष्टी सगळ्यांच्या समोर आलेल्या असतात. आणि त्याचबरोबर इकडे नयना म्हणत असते की आता कला तुला सोडणार नाही, मी बदला घेणार आहे आणि तुझी वाट लावणार आहे, असं नयना म्हणत असते. आणि त्याचबरोबर नयनाची ही जी नाटकं असतात ती बाहेर चालू असतात, ती आरडाओरडा करत असते. कला म्हणत असते की बास मैना, तू माझी जरी मोठी बहीण असली तरीही आत्ता मला स्वतःचा खरेपणा सिद्ध करणं गरजेचं होतं. ती माझ्या अस्तित्वाचा प्रश्न होता आणि चांदेकरांच्या विश्वासाला तडा गेलेला होता. ते सगळं थांबवणं माझ्यासाठी गरजेचं होतं आणि म्हणूनच मी हे केलेलं आहे, असं कला म्हणत असते. आणि कलाने आता सगळ्यांचं मन जिंकलेलं असतं. कलाने दाखवून दिलेलं असतं की तिने खरे आहे ते. मग आबा आता आत जातात, त्याचबरोबर बाकीचे सगळे आत जातात. कला तशीच उभी असते, तिच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं. कला म्हणत असते की मी आता तुझ्या पाठीशी कधीच उभी राहू शकत नाही, कारण आत्ताच्या घडीला मला यांच्या सगळ्यांसोबत उभं राहणं गरजेचं आहे, आणि मी आता इथे सगळ्यांसोबत उभं राहणं मला गरजेचं वाटत आहे. हे सर्व घडत असतं. आणि इकडे आता संगीता आणि दिनकर विचार करत असतात की काय झालं असेल, नक्की काय प्रॉब्लेम झाला असेल, कारण काहीही झालं तरीही या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या विचित्र पद्धतीने समोर येत असतात. आणि मग इकडे संगीता म्हणत असते की मी तिला फोन करू का. दिनकर म्हणत असतो की नको करू. त्याच वेळी कला आणि अद्वैत रूममध्ये आलेले असतात. कला तिथं सोफ्यावरती बसते आणि मनाशीच बोलत असते, खरंच अगदी डोक्यावरचं मोठं ओझं खाली उतरवल्यासारखं वाटत आहे, कारण एवढं सगळं झालेलं होतं, एवढ्या सगळ्या गोष्टी घडत होत्या, मला कळत नव्हतं की काय करायचं आहे नक्की. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याच वेळी
इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात आणि कला स्वतःच्याच मनाशी बोलत असते, कंटाळा आलाय, प्रत्येक वेळ स्वतःवर आरोप होतात, मग त्याला उत्तरं द्यायची, स्वतःला सिद्ध करायचं. आणि अद्वैत तिथं असतो, तो कलाकडे पाहत असतो. अद्वैत कलाकडे पाहत असतो आणि तो म्हणत असतो की खरंच आहे हिचं, कारण हिला प्रत्येक वेळ स्वतःला सिद्धच करावं लागत आहे. कारण काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या घडत आहेत त्या विचित्र पद्धतीनंच घडत आहेत आणि या सगळ्याचा परिणाम हा भोगावाच लागत आहे, हे म्हणणं असतं. आणि मग अद्वैत कलाच्या जवळ जातो. कला म्हणते की आता तुला वाटेल की मी तुला बोलत आहे, मी तुला काहीही बोलत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेव. कारण तेव्हा अद्वैत शांतच उभा राहतो आणि तिला म्हणतो की बास. आणि तिला तो शांत करतो आणि तिला म्हणू लागतो की बास आता. आणि कलाच्या तोंडावरती बोट ठेवतो आणि कलाला तो शांत करतो. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सर्व जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कला अद्वैतकडे पाहत असते. मग अद्वैत कलाच्या केसावरची जी बट आहे, केसाची बट डोळ्यांवरती आलेली असते, ती केसाची बट जी आहे ती डोळ्यांवरून बाजूला घेतो आणि कलाकडे पाहू लागतो. त्याचबरोबर अद्वैत म्हणत असतो की शांत. कला त्याच्याकडे पाहतच असते, कारण अद्वैत हे सगळं प्रेमाने करत असतो. अद्वैत त्याचं कलावरती असलेलं प्रेम तिथं दिसत असतं आणि कला अद्वैतकडे पाहतच असते. एवढं सगळं आता कला आणि अद्वैतच्या नात्यामध्ये छान असं सुरू झालेलं असतं. दोघांचा सुखाचा संसार सुरू झालेला असतो. परंतु अद्वैत आणि कला आता एकत्र येऊ लागलेले असतात. तर उद्याच्या भागात खूप भारी पाहायला मिळणार आहे की कला ही झोपत असते तेव्हा अद्वैत तिला बेडवरती झोपवतो, त्यांच्यामधला पडदा आहे तो सरकवतो आणि कलाच्या डोक्यावरती हात ठेवून तिला अगदी प्रेमाने झोपवत असतो आणि तिला तिच्यासाठी लोरी गात असतो. तेव्हा कला म्हणत असते की अद्वैत चांदेकर प्लीज गाणं नको ना गाऊ, तू मला झोप येत नाहीये. अद्वैत म्हणतो झोप गुपचूप, काय चाललंय तुझं हे सगळं. आणि असं म्हणत अद्वैत तिला झोपवत असतो. तिला म्हणत असतो ज्याचं म्हणावं खरं, ती म्हणतं मीच खरे. असं म्हणत भलं करायचं सोडून तू म्हणत आहे की माझंच खरं, असं अद्वैत तिला ऐकवतो आणि तिला म्हणू लागतो की शांत झोप. आणि त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर कलासाठी खूप छान असं सरप्राईज अद्वैतने प्लॅन केलेलं असतं आणि अद्वैतने स्वतः कलासाठी स्वतःच्या हाताने चहा बनवून आणलेला असतो. त्याचबरोबर कला उठायच्या आधी सगळे आवरावर केलेले असते. कला म्हणत असते चांदेकर हे कुणी केलं आहे? नक्कीच रजनी मॅमने केलं आहे ना? तेव्हा अद्वैत म्हणतो नाही, अंजूने केलं आहे. ते ऐकल्यानंतर कला म्हणते मला जाऊन तिला थँक्यू म्हटलं पाहिजे ना? तेव्हा अद्वैत सांगू लागतो नाही, हे सगळं मीच केलेलं आहे. आणि कला खुश होते. अद्वैतने तिच्यासाठी चहा बनवून आणलेला असतो, स्वतः रेडी झालेला असतो आणि कला मात्र अद्वैतने बनवलेला जो चहा आहे तो घेण्यासाठी जाते. त्याचबरोबर बिस्किट असतात सोबत. कला मात्र खुश झालेली असते. अद्वैत आणि कला यांच्या सुखी संसाराला फायनली सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अद्वैतने कलाचा बायको म्हणून स्वीकार केलेला आहे. कला किती खरी आहे हे अद्वैतला कळलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.